वनवासी विद्यालय चिंचपाड़ा. Hello dear students, in today's lecture we are going to start the second chapter, science part first, that is work and energy. To start with the chapter we discuss some point with the help of pictures in your textbook. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 4 पिक्चर्स दिलेले आहेत. या पिक्चर्स मध्ये पहिलं जे पिक्चर आहे त्यात एक मुलगी होमवर्क करते आहे. दुसऱ्या पिक्चर मध्ये एक बॉय हा बॉल सोबत खेळतोय. तिसऱ्या पिक्चर मध्ये एक मुलगी टीव्ही बघते आणि चौथ्या चित्रामध्ये एक व्यक्ती खांद्यावर पोतं घेऊन हा जातोय. एक क्वेश्चन विचारलेला आहे, इन विच ऑफ द अबव केस वर्क हॅज डन. वरील कुठल्या केसमध्ये वर्क झालेलं आहे. पहिल्या केसचा आपण विचार करूया. त्यात मुलगी होमवर्क करते. घरामध्ये आई भाजी निवडते. अशा प्रकारची जी कामं आहेत त्याला आपण काम किंवा कार्य असं म्हणत असतो. मात्र सायंटिफिकली दृष्ट्या याला काम किंवा कार्य किंवा वर्क असं म्हणत नाही. मग सायंटिफिकली दृष्ट्या वर्क हे केव्हा म्हटलं जाईल, ज्या वेळेला फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट झालं त्याला वर्क असं म्हटलं जाईल. फॉर एक्झाम्पल, माझ्या समोर समजा एक ही भिंत आहे. या भिंतीवर मी खूप फोर्स अप्लाय केला, त्याच्यामुळे मी खूप दमलो, खूप घामाघूम झालो, माझी संपूर्ण एनर्जी ही लॉस्ट झाली. बट स्टील ती भिंत एका जागेवरनं हललेली नाही. जर ही भिंत एका जागेवरनं हलत नसेल तर सायंटिफिकली दृष्ट्या मी वर्क केलेलं नाही. मग हे जे 4 पिक्चर्स दिसतायत यात पहिल्या केसचा आपण या ठिकाणी विचार करूयात. पहिल्या केसमध्ये ती विद्यार्थिनी होमवर्क करते, ती जागची हललेली नाही, त्यामुळे इथे वर्क डन झालेलं नाही. दुसऱ्या केसचा विचार करूया. यात तो बॉय हा बॉल सोबत खेळतोय. इथे बॉलचं डिस्प्लेसमेंट होतंय आणि म्हणून इन दॅट केस वर्क हॅज टेकन प्लेस. 3 नंबरचा जो केस आहे त्यात ही विद्यार्थिनी टीव्ही समोर बसलेली आहे. ती जागची हललेली नाही आणि म्हणून इथे वर्क इज नॉट डन. 4 नंबरचा जो केस आहे याचा आपण विचार करताना, याच्याकडे बघताना 2 व्ह्यूने आपण बघणार आहोत. पहिल्या व्ह्यूने आपण विचार करत असताना त्या व्यक्तीने जमिनीवरील जे पोतं आहे ते वरच्या दिशेने घेत खांद्यावर घेतलेला आहे. या केसमध्ये जमिनीवरील पोतं वरच्या दिशेने, तो वरच्या डायरेक्शनने तो खांद्यावर घेतोय. त्याच वेळेला त्या पोत्याचं डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही सुद्धा सारखी आहे. या व्ह्यूने जर आपण विचार केला तर इथे वर्क इज डन, वर्क हे झालेलं आहे. मात्र याच केसमध्ये आपण दुसऱ्या अँगलने जर विचार केला तर हा जो व्यक्ती आहे याने जे पोतं उचललेलं आहे आणि खांद्यावर घेतलेलं आहे आणि खांद्यावर घेऊन तो समोरच्या दिशेने चालतोय. या केसमध्ये या अँगलने जेव्हा आपण विचार करणार आहोत तर सायंटिफिकली दृष्ट्या ज्या वेळेला अप्लाय केलेला फोर्सची डायरेक्शन
आणि झालेलं डिस्प्लेसमेंट, अप्लाय केलेला फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे जर 90 डिग्रीला असेल, हे जर टँजेन्शियल असेल, तर सायंटिफिकली दृष्ट्या इथे वर्क कन्सिडर केलं जात नाही. आणि हेच या केसमध्ये दुसऱ्या अँगलने आपल्याला दिसतंय. ते कसं? जेव्हा तो जमिनीवरील पोतं वरच्या दिशेने ओढतोय, म्हणजे वरच्या दिशेने तो फोर्स अप्लाय करतोय आणि ते पोतं खांद्यावर घेतलंय, आणि खांद्यावर घेतलेलं पोतं ज्या वेळेला तो समोरच्या दिशेने चालतो आहे, त्याचं जे डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणजेच ही फोर्सची डायरेक्शन आणि ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, या दोघांमध्ये त्या ठिकाणी 90 डिग्री 90 अंशाचा कोन हा होतोय. आणि म्हणून सायंटिफिकली दृष्ट्या आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की या अँगलने इथे वर्क झालेलं नाही. मग कुठल्या केसमध्ये किंवा कधी त्या ठिकाणी वर्क हे डन होईल? तर पहिलं म्हणजे फोर्स अप्लाइड कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आणि त्या ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट झालं, तर इथे वर्क डन झालेलं आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि दुसऱ्या त्या ठिकाणी अँगलने when direction of the displacement and applied force are not in tangential direction. ज्या वेळेला अप्लाय केलेला जो फोर्स आहे आणि त्याचं झालेलं जे डिस्प्लेसमेंट आहे हे जर टँजेन्शियल पोझिशन मध्ये नसेल, तेव्हा असं समजायचं की वर्क डन झालेलं आहे. मग कुठल्या केसमध्ये वर्क डन झालेलं नाही? वर्क इज नॉट डन. ज्या वेळेला आपण फोर्स अप्लाय करणार, जर ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं नाही, तर इथे वर्क डन झालेलं नाही. आणि दुसऱ्या केसमध्ये ज्या वेळेला when direction of displacement and applied force are in tangential position, म्हणजे अप्लाय केलेला फोर्स आणि त्या ऑब्जेक्टचं झालेलं डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये जर 90 डिग्री टँजेन्शियल पोझिशन जर निर्माण होत असेल, तर असं गृहीत धरावं की या ठिकाणी वर्क झालेलं नाही. मग वर्कचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच जेवढं जास्तीत जास्त वर्क आपल्याला पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फोर्स हा अप्लाय करावा लागेल. आणि जेवढा जास्त फोर्स अप्लाय केला, तेवढंच त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट हे जास्त होणार आहे. इन युअर टेक्स्टबुक वन क्वेश्चन इज आस्किंग व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल्स. क्वेश्चन विचारलेला आहे की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे असणारे फोर्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स सांगा. लेट्स वी सी टाइप्स ऑफ फोर्सेस. हे आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये सुद्धा बघितलंय, परंतु पुन्हा आपण एकदा रिवाइज करून घेऊयात. फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? एव्हरी ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड अर्थ. प्रत्येक ऑब्जेक्ट हा अर्थ कडे अट्रॅक्ट होतो. सपोज दॅट दिस इज अ ऑब्जेक्ट. माझ्या हातामध्ये हा ऑब्जेक्ट आहे, याला मी आकाशाच्या दिशेने वरती फेकलं. फेकल्यानंतर एका पर्टिक्युलर स्टेजवर आल्यावर या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही 0 होणार आणि हे ऑब्जेक्ट जमिनीच्या दिशेने अर्थच्या दिशेने खाली येणार. इट्स कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय? की जो फोर्स मसल्सने क्रिएट होतो, मसल्सने तयार होतो, त्याला म्हणतात मस्क्युलर फोर्स. फॉर एक्झाम्पल रायटिंग, इटिंग, वॉशिंग एक्सेट्रा. थर्ड आहे मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय? जो फोर्स मशीनच्या साहाय्याने अप्लाय होतो त्याला म्हणतात मेकॅनिकल फोर्स. फॉर एक्झाम्पल मिक्सर और अनदर मेकॅनिकल इंस्ट्रुमेंट्स.
त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फोर्स. व्हॉट इज मॅग्नेटिक फोर्स? मेटल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड मॅग्नेट. मॅग्नेटने तयार केलेला किंवा क्रिएट केलेला जो फोर्स असेल त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट आहे फ्रिक्शनल फोर्स. व्हॉट इज फ्रिक्शनल फोर्स? टू सरफेस स्लाइड ओव्हर ईच अदर. दोन सरफेस ज्या वेळेला एकमेकांवर स्लाइडिंग होते. फॉर एक्झाम्पल दिस इज माय हँड अँड सपोज दिस इज वन ऑब्जेक्ट अँड दिस वन इज अ सेकंड ऑब्जेक्ट. ज्या वेळेला हे एकमेकांवर त्या ठिकाणी फ्रिक्शनल होईल, ज्या वेळेला ते घासलं जाईल, दॅट्स कॉल्ड फ्रिक्शनल फोर्स. आणि लास्ट वन आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मीन्स रिपल्शन ऑफ सिमिलर चार्जेस and attraction of opposite charges. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण बघा मागच्या काही स्टँडर्ड्स मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या, त्याच्यात कोंब आपण घेतला, तो केसांवर रब केला आणि कागदाचे काही तुकडे आपण घेतले आणि त्यांना जर तो कोंब लावला तर ते कागदाचे तुकडे त्या कोंबला चिटकतात. त्याचबरोबर जर आपण बलून घेतला, त्याला आपण केसांवर रब केलं आणि जर कागदाचे तुकडे टाकले, ते लावले, तरी सुद्धा ते कागदाचे तुकडे त्या कोंबवर चिटकतात. नाउ वी सी इन युअर टेक्स्टबुक वन पिक्चर इज गिवन. त्या पिक्चर मध्ये असं दिलेलं आहे की एक मुलगी ही टेबलावर बसलेली आहे आणि तिच्या ए बाजूला एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि बी बाजूपर्यंत तो ऑब्जेक्ट जाणार आहे. ए बाजूजवळ तो ऑब्जेक्ट ठेवलाय, बी बाजूपर्यंत ती तिला सरकवते. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलाय, तर विद्यार्थिनीचा मीनाक्षी आहे. मीनाक्षी जी क्रिया करते आहे, तर या ठिकाणी सपोज हा ऑब्जेक्ट ए आहे आणि त्या मीनाक्षीने तो फोर्स अप्लाय केल्यानंतर तो बी या पॉइंट पर्यंत हा ऑब्जेक्ट येऊन पोहोचला. मग प्रश्न असा विचारलेला आहे, क्वेश्चन असा विचारलेला आहे की मीनाक्षीने अप्लाय केलेला जेवढा फोर्स आहे तो सर्वच फोर्स या ऑब्जेक्टचं ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत होणाऱ्या डिस्प्लेसमेंट साठी यूज केला जाईल का, असा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. मग आपण बघूयात की हा जो ऑब्जेक्ट आहे, जेव्हा ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत याला जेव्हा घासत नेलं जाईल, तर घासत नेलं गेल्यानंतर इथे ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे त्याला तो आधी अपोज करेल. त्याच्यासाठी काही प्रमाणामध्ये असणारा जो फोर्स आहे तो यूज केला जाईल आणि हा ऑब्जेक्ट घासत घेऊन गेल्यामुळे इथे फ्रिक्शनल फोर्स निर्माण होईल. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सला अपोज करण्यासाठी सुद्धा या संपूर्ण फोर्सचा वापर केला जाईल. म्हणजे मीनाक्षीने लावलेला जो फोर्स आहे तो तीन विभागांमध्ये वाटला जाईल. पहिलं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याला अपोज करण्यासाठी, दुसरं म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे त्याला अपोज करण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे त्याला डिस्प्लेसमेंट होण्यासाठी. अशा प्रकारे तीन विभागांमध्ये तिने लावलेला फोर्स हा त्या ठिकाणी डिवाइड केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अजून एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये एक मुलगी दिसते, तिच्या हातात एक खेळणं आहे, त्याला एक दोरी बांधली आणि ती दोरी ती ओढत ओढत घेऊन चालले. तिच्यासोबत ते खेळणं सुद्धा त्या ठिकाणी पुढे पुढे सरकत आहे. असं पिक्चर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की ते जे खेळणं आहे म्हणजे त्याला आपण एक ऑब्जेक्ट हे म्हणूया आणि जी दोरी तिने बांधलेली आहे, तर हा फोर्सची ती डायरेक्शन या दोरी हा जो एरो दाखवलेला आहे, तर या डायरेक्शनने ती दोरी आहे त्याचं फोर्सची ही डायरेक्शन दाखवते. मात्र हा जो ऑब्जेक्ट आहे हा जमिनीवर घासत घासत त्या ठिकाणी त्याची
डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन आहे ती मात्र वेगळी. फोर्सची डायरेक्शन वेगळी दाखवत आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही वेगळी दाखवली जात आहे. मग ज्या वेळेला फोर्सची डायरेक्शन ही वेगळी असेल आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन वेगळी असेल, अशा वेळेला वर्क कसं कॅल्क्युलेट करणार, यासाठी आपण या डायग्रामच्या साहाय्याने त्याआधी समजून घेणार आहोत. सपोज हा जो ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर जो फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केला जातोय तो आपण F ने दाखवूयात. या ऑब्जेक्टचं होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे ते आपण S ने दाखवूयात. मग या अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन वेगळी आहे आणि म्हणून मी इथून एक लाईन ड्रॉ केली. आपल्याला हा एक ट्रायंगल दिसत असेल, म्हणून या ठिकाणी या अँगलला आपण नाव दिलं थीटा. हा एक ट्रायंगल तयार झाला, याला नाव दिलं मी F1. हा जो F1 आहे हा कंपोनंट फोर्स ऑफ F अलॉन्ग विथ डिस्प्लेसमेंट. कारण या ऑब्जेक्टचं होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या डायरेक्शनने आपल्याला फोर्स दाखवायचा आहे आणि म्हणून त्याला कंपोनंट फोर्स घेतलाय, म्हणून त्याचं नाव आपण F1 असं लिहिलेलं आहे. मॅथमॅटिकली दृष्ट्या जर आपण विचार करायला गेलो तर एक डायग्राम मी काढलेली आहे. या डायग्राम मध्ये बघूयात आपण. हा अप्लाय केलेला फोर्स तो F ने दाखवला. कंपोनंट फोर्स जो आहे तो F1 ने मी दाखवला. यांचा जो अँगल तयार झाला त्याला मी थीटा म्हटलं. हा जो F आहे त्याला आपण हायपोटेनस म्हणूयात. जो हा F1 आहे त्याला आपण बेस म्हणूयात. मग याच्या मदतीने आपल्याला वर्क कसं डन केलं पाहिजे किंवा वर्क कसं आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे त्याचा एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हा सिंपल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग W इज इक्वल टू F1 इंटू S, इक्वेशन 1. आता तुम्हाला इथे असं लक्षात आलं असेल की मी इथे F न घेता F1 घेतलेला आहे. तो का घेतला? कारण या ऑब्जेक्टचं झालेलं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन F1 या कंपोनंट फोर्सची आहे, म्हणून मी हा F1 घेतलेला आहे. मग cos थीटाची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते? तर cos थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. मग बघा या डायग्राम मध्ये बेस काय आहे तर F1 आहे, म्हणून cos थीटा इज इक्वल टू F1. मग या डायग्राम मध्ये हायपोटेनस काय तर F दिलेला आहे आणि म्हणून त्याची व्हॅल्यू मी F घेतली हियर. मग या cos थीटा इज इक्वल टू F1 अपॉन F हे आपण रिअरेंज करून घेतलं. F1 इज इक्वल टू cos थीटा इंटू F. सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं. Put the values F1 in equation 1. F1 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. W is equal to F1 ची व्हॅल्यू काय cos थीटा into F. cos थीटा into F into S. रिअरेंज करूया एक्झाम्पल. इक्वेशन W is equal to F into S cos थीटा. आता हे कुठलं इक्वेशन निघालं? ज्या वेळेला एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला, फोर्सची डायरेक्शन जर वेगळी असेल आणि त्या ऑब्जेक्टचं झालेलं डिस्प्लेसमेंट जर वेगळ्या दिशेने असेल, त्यावेळेला W इज इक्वल टू F इंटू S cos थीटा हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. त्यानंतर आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक चार्ट दिलेला आहे. या चार्ट मध्ये थीटाच्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. थीटा 0 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री. थीटा ज्या वेळेला त्या ठिकाणी 0 डिग्री असेल त्यावेळेला cos थीटाची व्हॅल्यू ही 1 असते.
कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू ज्या वेळेला 90 डिग्री असेल त्यावेळेला कॉस थिटाची व्हॅल्यू 0 असते. थिटाची व्हॅल्यू ज्या वेळेला 180 डिग्री असते त्यावेळेला कॉस थिटाची व्हॅल्यू -1 असते. ह्या न बदलणाऱ्या व्हॅल्यूज आहेत. मग या फॉर्म्युल्यामध्ये W F × S cos थिटा, यात आपण cos थिटाची व्हॅल्यू पुट अप करूयात. ज्या वेळेला W F × S cos थिटा, cos थिटाची व्हॅल्यू मी 1 जर टाकली तर W F × S आपल्याला मिळतो. ज्या वेळेला cos थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर W Fs × 0 means the answer is 0. आणि थर्ड वन जे आहे, जेव्हा cos थिटाची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा W -F × S. मग या तिघ त्या ठिकाणी आलेल्या आन्सर मध्ये कन्क्लुजन काय आहे असं आपल्या क्वेश्चन या टेक्स्ट बुक मध्ये विचारलेलं आहे. मग जेव्हा cos थिटाची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेला झालेलं जे वर्क असेल ते पॉझिटिव्ह डायरेक्शनने झालेलं असेल. जेव्हा cos थिटाची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेला 0 वर्क झालेलं असेल. आणि जेव्हा cos थिटाची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा झालेलं वर्क हे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल. आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.